उद्धव ठाकरे हे आज संभाजीनगर आणि शिर्डी दौऱ्यावर आहेत। खासदार संदीपान भुमरे यांच्या पैठणमध्ये जाहीर सभा देखील उद्धव ठाकरेंची होणार आहे, तर शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन देखील उद्धव ठाकरे घेतील। विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या दौऱ्यांना आता वेग आल्याचं पाहायला मिळतं। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, खरं तर उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, त्यानंतर ते शिर्डीला देखील जाऊन साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर दौऱ्याचं काय महत्त्व आहे? नक्कीच विक्रांत, हा महत्त्वपूर्ण दौरा आहे ठाकरेंचा आणि प्रतिष्ठेची ही निवडणूक ठाकरेंनी केलेली आहे संभाजीनगर जिल्ह्यासाठी। आपण पाहतो की जेव्हा उठाव झाला होता सर्वात जास्त आमदार हे संभाजीनगर मधले होते। 5 आमदारांनी ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले होते आणि त्यानंतर ठाकरेंनी या ठिकाणी वारंवार दौरे केले। आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी वारंवार दौरे केलेले। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की 2 ते 3 वेळेस आदित्य ठाकरे यांच्या देखील दौरे झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा देखील हा तिसरा दौरा आहे। आपण पाहतो अशा पद्धतीने आता मेळावे हे वैजापूरमध्ये घेण्यात येणार आहे। आपण थोड्या वेळापूर्वी आपण पाहतो की थोड्या वेळानंतर या ठिकाणी आता ही कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि हा दौरा जो आहे तो शिर्डी येथून सुरू होणार आहे। शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन दौऱ्याला उद्धव ठाकरे सुरुवात करणार आहे। त्यानंतर इथं वैजापूरला येणार आहे आणि वैजापूर नंतर माजी मंत्री आणि खासदार संदीपान भुमरे यांचा जो मतदारसंघ आहे पैठण, या ठिकाणी ते मेळावा घेणार आहे। जर आपण पाहिलं तर हे दोन्ही मतदारसंघ जे आहेत तर ते पूर्वीच्या शिवसेनेचे आमदार आणि सध्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदारांचे आहे। त्यामुळे कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आता उद्धव ठाकरेंकडून सुरू झालेला आहे आणि ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची त्यांनी केलेली आहे। आपली जी सीट गेली ती पुन्हा आम्ही मिळवू असा निर्धार देखील यापूर्वी त्यांनी केला होता आणि त्याचीच एक सुरुवात आपण आज म्हणू शकतो। विक्रांत, अगदी खरं आहे सचिन। खरं तर या दौऱ्याचा विधानसभा निवडणुकीवर कितपत परिणाम होतो, ठाकरेंच्या शिवसेनेला कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।